नमस्कार मंडळी. सो अखेर फायनली आज तो दिवस आलेला आहे विसर्जनाचा आणि आज आपल्या लाडक्या बाप्पांचा आपल्याला निरोप द्यायचा आहे त्यांना. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला लालबागमध्ये जे गणेश मंडळ विसर्जनासाठी जातात त्याचे काही दृश्य बघायला भेटतील. तसेच आम्ही दरवर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनालाही जातो आणि गेली मागची 17-18 वर्ष मी कंटिन्यूस जातोय आणि याही वर्षी जाणार आहे. पण ते आम्ही रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान लालबागमधून निघतो तर डायरेक्ट लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत आणि तोपर्यंत दिवसभर इथे जे लालबागच्या एरियामध्ये जे आमचे गणपती असतात बाकीचे त्यांच्यासोबत आम्ही वेळ घालवतो आणि इथे मजा करत असतो. तर मजा करण्यासाठी आपले सगळे मंडळी पण जमा झालेली आहेत. तुम्ही इथे बघू शकता. सुमित आहे, हा बदलापूरवरनं आलाय. तो मुळात इथेच राहायचा आधी, पण आता त्याचा जॉब बी चेंज झाल्यामुळे तो तिकडे राहायला गेला. नंतर आहे हा सिद्धेश खास लंडनवरनं आलाय इथे गणपती विसर्जनासाठी. तर सिद्धेश कसं काय जमलं हे योगायोग? मी तर प्रत्येक वर्षी यायचं ट्राय करतो. लास्ट इयर थोडं इफी झालं होतं बिकॉज ऑफ माय हॉलिडेज, पण यावेळेस लकीली मला सुट्ट्या मिळाल्या सो आलो. ओके, चला मजा आहे. आणि हे बघा इथे लालबागमध्ये तुम्ही बघू शकता लहान मुलंही देखील लालबागच्या राजाच्या विसर्जनाला येतात आणि तुम्ही बघू शकता इथे बसलेली आहे मिश्का आणि हंशिका. तर मिश्का कसं वाटतंय? मला खूप बरं वाटतंय आणि मला इकडे दरवर्षी याचं अशी व्हायब्रेशनरी जेव्हा लालबागचा राजा ब्रिजवरून न्यूटन मारतो ती वेगळीच असते, म्हणून मी दरवर्षी येते. वा वा, खूप छान खूप छान. आणि इथे आहे शुभम, हा देखील शिपवर असतो आणि लास्ट टाइम त्याला यायला जमलं नाही, बरोबर ना? शिपवर होतो मी आणि मला अशी मनाला खूप उरवूर लागली की माझ्या बाप्पांचं दर्शन करता आलं नाही शिपवर असल्या कारणामुळे. तर योगायोगाने यावर्षी मला ही संधी मिळाली आणि मला खूप मनापासून बरं वाटतंय. चला, आणि इथे आहेत आपले वंचित नाईक. हाय गाईज. हे दरवर्षी असतात, यांना पण लास्ट 7-8 वर्ष झालेली आहेत. तर अशा प्रकारे ही सगळी मंडळी इथे जमलेली आहेत. तर भेटूया आपण पुढे व्हिडिओमध्ये. असेच बनून राहा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
हॅलो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धन्यवाद. मंडळी, आम्ही आता निघालो लालबागच्या राजाच्या दर्शनाला आणि ही आमची सगळी गँग आहे. ऐका ना सगळ्यांनी. तर आता आम्ही चाललो लालबागच्या राजाच्या दर्शनाला विसर्जनाला. तर तुम्ही सगळे बनून राहा असेच ब्लॉगमध्ये. सो गाईज, आता आम्ही इकडनं निघालो आहोत आणि ही खरी तर मजा आहे. इकडे आमच्याकडे कोणाकडे काही गाडी नाही ना वाहन आहे राजापर्यंत पोचायला, पण आम्ही घेऊन जातो असेच गाडीला कुठचा तरी हात दाखवून थांबवून, ट्रक थांबवून किंवा बसमध्ये जाऊन आम्ही राजाच्या विसर्जनाच्या इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही ब्लॉगमध्ये असेच बनून राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. ही बघा स्मृती पण आहे. तर मित्रांनो, असेच बनून राहा ब्लॉगमध्ये आणि आपला व्हिडिओ अखेरपर्यंत बघा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती लालबागच्या राजाचा. अरे ही शान कुणाची. मंडळी, फायनली टॅक्सी भेटल्यात आम्हाला आणि आम्ही आता चाललो आहोत राजाच्या मिरवणुकीत विसर्जनाच्या. तर आम्हाला एकूण 3 टॅक्स्या लागल्यात आणि तिन्ही टॅक्स्या अशा बघू शकता तुम्ही पॅक भरलेल्या आहेत. हे बघा कसे मंडळी बसलेत मागे ऍडजस्ट करून. मंडळी बरे आहात ना? किती जण टॅक्सीमध्ये बसलेत बघा. फायनली 3री टॅक्सी आलेली आहे. फायनली आम्ही जेजेजवळ पोचलो आहोत आणि मंडळी पुढे गेले आहेत अर्धे. आम्ही शुभमला थोडं इथे खायचं होतं म्हणून आम्ही थांबलेलो. तर तुम्ही ब्लॉगमध्ये बनून राहा आणि खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. तुम्हाला बरंच काही बघायला मिळेल. सो मंडळी, इथे तुम्हाला आता जे दुकान दिसत आहे हे आपल्या बिल्डिंगमधल्या मित्राचं दुकान आहे सुर्वेच्या, JV सुर्वे अँड सन्स. तर हे जे दुकान आहे ते भरपूर वर्षापासून आम्ही इकडे येतो आणि इथे ऑर्डर करतो. पहिला ऑर्डर आणि आपली मंडळी तुम्ही बघू शकता सगळे इथे उभे आहेत. तर गणपती इकडनं येणार आहे आणि गणपती अजून खूप लांब आहे, तरी ऑलमोस्ट अर्धा 1 तास लागेल. तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे पोलीस प्रोटेक्शन एकदम छानपैकी असं हे केलेलं आहे, मॅनेज केलेलं आहे गव्हर्नमेंटनी आपल्या. आणि या ज्या व्हॅन्स दिसत आहेत या स्पेशली लालबागच्या राजाच्या प्रोटेक्शनसाठी ठेवलेल्या आहेत. तर फायनली लालबागचा राजा आता माझ्या समोर तुम्हाला दिसतोय आहे आणि आम्ही आता इथे दुकानाच्या इकडे उभे आहोत. तर इकडनं आता पास होईल राजा आणि राईट टर्न मारेल आणि तो ठीक 2 टाकीच्या इकडनं हे पास होईल, पुढे चालत जाईल गणपती. सो गाईज, आता राजा CP टँककडनं जस्ट क्रॉस झाला आहे आणि आम्ही मगाशी मी मला दाखवलं की दुकान होतं आपल्या मित्राचं, तिकडनं आता आम्ही निघालो आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत गोलदेऊजवळ. तर तिकडे आणखीन आपले काही मित्रपरिवार भेटतील. सो मंडळी बघा आमची इथे कशी बसलेली आहे, दमलेले आहेत सगळे आणि लाईनीत बसलेले आहेत. चेतन, कसं वाटतंय तुला? खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. वैष्णवी, तुला कसं वाटतंय? पाय खूप दुखतायत, माझं कसं ऑलरेडी गेलेलं आहे. ही तुझं पहिलं वर्ष आहे ना? हे दुसरं. आधी कधी गेलेली? लहान होती. बघा कसे दमलेत आणि उभे राहिलेत. आम्ही ते हॉल्ट घेतलाय थोडं. गणपती इकडनं पास होणार आहे या इकडनं, या गल्लीतनं. आता आपल्याला इकडनंच जायचं आहे. तर तुम्ही असेच बनवून मंडळी, हे बघा हे आमच्या गल्लीचे कार्यकर्ते आहेत, आमच्या ग्रुपला लीड करतायत या विसर्जन आणि तुम्ही यांना पाहिलं असाल बऱ्याच वेळा यूट्यूब चॅनलवर. हे आर्यन गोविंद पथक यांचे
नृत्य करणारे एकदम फेमस व्यक्ती आहे ती एकदम खतरनाक नृत्य करतात. तुम्ही यांना पाहिलं असाल आधी पण. तर कसं वाटतंय बघा आम्हाला बघा ते तुमच्या आशीर्वादाने आम्हाला हे बॅच मिळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला आनंद होते की असे नवीन नवीन मेंबर लोक येतात आपल्यामध्ये. सगळे बसले सगळ्यात बसले या आमचे सर्व मित्रमंडळी बसले त्यांच्याकडे आम्ही आभार मानतो. असे तुम्ही दरवर्षी या आणि दरवर्षी माणसं वाढवा, सर्वांच्या झोपा तरी उडतील. सो गाईज फायनली आमचं ठरलं आहे. इकडे आता मागे तुम्ही बघू शकता लालबागचा राजा पास झालेला आहे सीपी टँकच्या कॉर्नरवरून. आणि आता आम्ही चाललो थेट एम्ब्रोली चर्च. इथे पुढे एक चर्च आहे, तो आमचा नेक्स्ट स्टॉल्ट आहे. तर आम्ही सगळे आता इकडनं तिकडे चाललो. टाइम झालेला आहे आणि इथे बघताय तुम्ही सगळे नाश्ता करताय. नाश्त्यामध्ये काय आहे? पावभाजी. तर मंडळी आम्ही फायनली पोचलेलो आहोत. चर्चमध्ये आम्हाला जागा भेटली नाही, तर म्हणून आम्ही आता इथे आसरा घेतला आहे बाईकवर. सगळेजण बाईकवर बसलेत. चर्चमध्ये खूप गर्दी होती, तर इथे थोडा वेळ थांबू. जसा राजा पास होईल पुढे तर आम्ही आपला पुढचा प्रवास चालू करू. तू बघ इकडे शाल देऊन सत्कार हे खरं राजाचे भक्त आहेत. हे खरं राजाचे भक्त आहेत. झोप आली तरी पण येत आहेत. पहिला वर्ष शाळेचा पहिला दिवस आणि ह्या श्रीफळ देताना आम्ही यांचा सत्कार करतो. शाल कुठे? शाल तर घ्या कानाला परत तेव्हा झालं. त्याला नारळ देतोय. पुढच्या वर्षी येईल की नाही मला माहित नाही. या वर्षी नारळ देतो त्याला परत. मला मानकरी आहे आमचा आर्य गोविंद पथक आहे. 3 एक्के उचलतो. मंडळी हा एक नवीन माणूस आहे आमच्या ग्रुपमध्ये. या वर्षी त्याचं पहिलंच वर्ष आहे. आणि आता आम्ही पोचलो आहोत हरकिशनदास हॉस्पिटलच्या इथे. तर हळूहळू प्रवास आपला चालू आहे. पावलं उचलतो. पाऊस पण पडला आहे. बघू शकता रस्ते ओले आलेले आहेत सगळे. मध्ये थोडा पाऊस आलेला त्याच्यामुळे आमची गडबड झाली. आता हळूहळू पावलं उचलत आम्ही गिरगाव चौपाटीच्या दिशेने चाललो आहोत. स्मृतीने एकच पुडी घेतली आणि सगळ्यांना प्रसादीसारखी वाटते ती. पोट केवढं आपलं पोट केवढं. या सगळ्यांनी या सगळ्यांनी या. अरे प्रसाद आहे प्रसाद या. आमचे धडाडीचे कार्यकर्ता वर चढून बघतायत. नजारा देत आहेत. इथे भरपूर गर्दी झालेली आहे. प्रकाश भाऊ काय करायचं? जायचं ना? जाऊया साखळी करत जाऊया. मंडळी इथे भरपूर गर्दी झाली आहे आणि आम्ही इथेच थांबलो आहोत. राजा पुढे गेलाय इथे. तर आमचे बंधू इकडनं बघतायत की कुठनं वाट निघते का आम्हाला जायला तिथपर्यंत. आम्ही आता प्लॅन करतोय बीचवरच जायचा, पण बघू आता. बघू शकता अनंत अंबानी सेठ हे बसलेले आहेत या गाडीत आणि हे त्यांचं हॉस्पिटल आहे हरकिशनदास. त्याला किती प्रोटेक्शन आहे बघा. किती प्रोटेक्शन आहे बघा गाड्यांचं. सिक्युरिटी. शिरा खायला थांबलो आणि आपली मंडळी खाते शिरा खाताना
झालेली आहे आणि आपली मंडळी आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आता चाललो गिरगाव चौपाटीच्या दिशेने. तो मंडळी राजा इथे पोचलाय, मी तुम्हाला दाखवतोय. इथे बघा, अरे लग्नाच्या आधी 100 रुपये आणि आता पुढे क्षण आहे विसर्जन करण्यासाठी. मंडळी लालबागच्या राजाचं दर्शन घ्या शेवटचं. आता अवघ्या थोड्याच वेळानंतर आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे गिरगाव चौपाटीवर. आणि तुम्ही बघू शकता इकडनं थोड्याच अंतरावर आता चौपाटी आली आहे. तर आम्ही आता चौपाटीवर चाललो. फायनली गाईज आम्ही गिरगाव चौपाटीला पोचलो आहोत आणि बाप्पा मागे आहे अजून. तर आम्ही आता गिरगाव चौपाटीवर बसणार आहे, थोडं रेस्ट करणार आहे, तिकडे आराम करू, थोडा टाईमपास करू. तोपर्यंत बाप्पा येतीलच आपले. आणि इथे बघू शकता तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका यांचं मोठं असं तंबू बांधलेला आहे. वैष्णवी, तुझ्या पहिली वेळ होती, तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय मला. असा आवाज गेला त्याच्याला समजून मजा केली आहे, मी किती ओळखली आहे. मी सकाळी बाहेर आहे. तुला असं दमल्यासारखं वगैरे वाटतंय? नाही, मजा करतो त्यामुळे दमणं फील नाही होत आहे. आम्ही शहर घरी गेल्यानंतर खूप जास्त हे खरं आहे. आम्ही खरंच खूप मजा केली आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ती बघायला मिळेलच. तर तुम्ही पुढं शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर फायनली आम्ही बीचवर पोचलो आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, किती प्रचंड गर्दी आहे आणि किती भाविक आलेले आहेत, लाखो संख्येत आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी. तर खूप गर्दी असते. आता फायनली आम्हाला इथे जागा भेटली आहे आणि आम्ही इथे बसलो आहोत. आपला लाडका लालबागचा राजा फायनली गिरगाव चौपाटीवर आगमन झालेला आहे आणि राजा आता हळूहळू पुढे सरकत आहे आणि आता तो गेट नंबर 8च्या इथे लागेल माझ्या मते, पोल नंबर. आणि मग तिकडनं पुढे आता आपण बघू आणि आरतीसुद्धा होईल राजाची शेवटची विसर्जनापूर्वी. तर ती मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमधून, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. मंडई आपल्याला भेटलेला आहे फायनली, इथून तिथून मिथून. आणि एकदम अँटिक असा व्यक्ती आहे ज्यांनी पुऱ्या बीचवरच्या लोकांना खूप हसवलं. तुम्ही बघू शकता जी फुलांनी सजवलेली आहे ती तरफ आहे लालबागच्या राजाचं. ही तरफ स्पेशली लालबागच्या राजासाठी बनवलेली आहे मंडळाने. आणि तुम्ही त्याचसोबत बघू शकता की आनंद शेठ अंबानी, मगाशी मी तुम्हाला ज्या गाड्या दाखवल्या व्हिडिओमध्ये, तर त्याच्यात हे आनंद शेठ अंबानी बसले होते आणि आता ते फायनली इकडे राजाच्या तरफीवर आलेले आहेत विसर्जन करण्यासाठी. ते त्यांना खूप आवड आहे गणपतीची, त्याकरिता ते इथे येतात विसर्जनासाठी, दरवर्षी येतात आणि लालबागच्या राजाचं विसर्जन करतात.
राजाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता आम्ही परत घरी परतीच्या मार्गावर चाललो आहोत। तर आपली सगळी मंडळी इथे जाम थकलेली आहेत, रात्र बसून सगळे मजा करत होतो। तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या।